हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललो आहे बाहेर दोघंजणं. आता वाजलेत, किती वाजलेत? साडेसात वाजलेत वाटतं. सात या 6:30 झालेत. तर मग आम्ही चाललो आहे आत्ता बाहेर, कारण बऱ्याच दिवस झालं महाराष्ट्रात जे जे छान छान भेटतं असं चमचमीत खायला गरम गरम, तर ते इथे काही आमच्या जवळपास भेटत नाही. जसं की वडापाव, भजी वगैरे तर आहे ना मध्ये. तर मग इथे कुठेतरी सिंधी कॉलनी म्हणून आहे, खूप फेमस आहे. आणि जिथे आपल्या महाराष्ट्रात जसं जसं काही छान छान भेटतं तर तसं तिथं खायला भेटतं म्हणे. तर मग ह्यांचा असं मूड झाला की आपण जाऊयात बोलले. तर मग आम्ही रेडी झालो. तर तुम्हाला पण दाखवते तिथे काय काय भेटतं आणि खरंच महाराष्ट्रातल्यासारखी टेस्ट आहे का, तर सांगते तुम्हाला. भेटूया पुन्हा तिथे गेल्यानंतर. बाय. सिंधी कॉलनीमध्ये वडापाव हा खूप फेमस आहे म्हणे, हा चाचाजी का म्हणून. तर तिथे आम्ही खाण्यासाठी आलो. तर किंमत बघतो तर काय 60 रुपये. बघून थोडंसं धक्काच बसलेला, पण काय नाही, टेस्ट करून बघूया म्हटलं की कशी आहे. सेम तशीच आहे की आणि काहीतरी वेगळं काहीतरी टेस्ट आहे म्हणून आम्ही खातो आहे. बघून तरी मस्त वाटतं, एकदम चमचमीत असं दिसतं आहे, कलरफुल. तर खाऊन तुम्हाला सांगते काय वाटते. 5 रुपयाला वडापाव आपलं पुण्यात तिथलं भेटतं. अवघड. आता खाऊन सांगते कसं आहे वडापाव. आणि पैशाच्या ह्याच्याने थोडं कॉस्टली होतं पण चांगलं होतं. किती बार्गेनिंग केली असते, किती केली असते म्हटलं बार्गेनिंग. पाणीपुरी चाटचं तिकडे दिसत होतं चांगलं, त्या रस्त्यावरती तिकडे. हां, काय करणार नाहीत ना त्यांनी, बोलणार नाहीत ना. ह्याचं नाव काय काय माहिती. फार गरम आहे, छान. काय म्हणले? काय दाखवा. चॉकलेटचं पण होतं तिथे. चला आपल्या गाडीकडे. तर आम्ही सगळ्या शेवटी पान खात आहे, की नाही प्रशांत? आपली गाडी हां चमकेली की नाही आता? हां, मी लक्षच नाही केलं बघा. हो, सगळं छान आहे. आवडलं. आपण परत येते नेक्स्ट. काय कितीला असतं? खाऊन सांगा कसं आहे. मस्त आहे. तर आम्ही खाऊन बोलतो. आम्ही असं खाऊन सगळं चाललं दोघं पण. मस्त खाल्लं. आता खूप काय काय खायची तर बरंच काय काय इच्छा होती, पण पोटात मात्र बसत नव्हतं. आम्ही जाऊन आलोय मस्तपैकी खाऊन. आता सगळं छान होतं. कसं होतं? काय आवडलं वडापाव, अजून? डोसा. चांगलं होतं. हा, वडापाव चांगलं होतं. आणि किंमत? किंमत 60 रुपीज. 60 रुपयाला वडापाव होता आणि तोच आपल्याकडे 10 ते 15 रुपयाला जास्तीत जास्त भेटतो. पण टेस्टला तर छान होता, पण किंमत मात्र खूप जास्त होती. मला आता वाटतं आपण तिकडे किती खाल्ले असते पुण्यामध्ये? ॲटलिस्ट 3 तरी खाल्ले असते. 4 ना. 20 रुपयाला 15 रुपयाला भेटतं. है ना. 15 रुपयाचा 30
जरी 20 रुपये त्या मनानं खूप महाग आहे, कारण ती महाराष्ट्रातली डिश म्हणजे महाराष्ट्रातली फेमस आहे ना वडापाव, म्हणून महाग आहे का? इकडल्या लोकांना नाही माहिती, ते बस राईस खातात. आणि आपल्याकडे कसा वडापाव असतो तसा नव्हता, लाल मिरचीचा होता. पण त्यांनी काय केलंय, इकडची चटणी मिक्स करून म्हणजे इथली चटणी वगैरे मिक्स करून नाही का त्यांचं हे केलं कॉम्बिनेशन साऊथचं. पण ठीक होतं आणि खूप काही खायचं होतं. पण 3 वस्तू जेव्हा 3 काय चीज खाल्ले की पोट पूर्ण भरूनच गेलं. मग दुसरं काही ट्राय करायला भेटलं नाही. परत नेक्स्ट टाइम गेल्यानंतर ट्राय करेल. आणि जर हां, कारण आत्ता आम्ही 3 खाल्लं, 1 वडापाव, 1 पनीर चीज डोसा, अजून पाणीपुरी. हां, तर त्यातच पोट पूर्ण फुल झाला. तर नेक्स्ट टाइम परत नवीन काहीतरी ट्राय करू, कारण खूप त्या लाईनीला इतकं खायचं होतं, खूप खायचं होतं आणि छान पण होतं. तर आज बिग बॉसचा शेवटचा दिवस आहे, आम्ही बघतोय. तर ह्यांना कोण वाटतं जिंकेल म्हणून? जिके मी म्हणते, मला तर ताने आवडते, कशी का असे ना, फेक का असे ना, कशी पण असू दे, पण ती मस्त आहे, मला ती आवडते, तिच्यामुळेच बिग बॉस चालला असं वाटतंय. तर बघू आमच्या दोघांमधनं कोण जिंकतं. जीके. बघा, मी बिग बॉस आधीपासून बघायची, तर मला हे नावं ठेवायचे की बिग बॉस का बघते म्हणून. तर आता बघा, हे बिग बॉस बघण्यासाठी हे पण मला कंपनी देत आहे. आणि मी ज्या दिवशी बिग बॉस बघितला नाही, तर हे स्वतः मोबाईलवरती नाही का लॉग इन करून बघतात जिओ हॉटस्टारवरती. तर माझ्यापेक्षा ह्यांना जास्त आवडायला लागले बिग बॉस. आणि हे म्हणतात की तुझ्यामुळे बिग बॉस बघण्याची सवय लागली. असं तुमच्या पण घरामध्ये कोणी करतं का, किंवा कोणी असं बोलून स्वतःहूनच बघतं का? आणि आज शेवटचा दिवस बिग बॉसचा, खूप मिस करेल मी तरी. आणि किती 5-6 महिने नवीन बिग बॉस सुरू होण्यासाठी, 20 राहील ते सीझन. काय बोलायचंय का तुम्हाला? का? तर 1 घंटा तरी मी बिग बॉस बघायची, म्हणजे दिवसातून एकदा तेवढंच एंटरटेन व्हायचं. पण आता बिग बॉस हा शो संपणार म्हटलं की मनाला थोडंसं कसं तरी फील होतं आहे. पण काय नाही, परत मराठी शो लागेल बिग बॉस. तर जीके हे म्हणत होते टॉप 2मध्ये तर येईल, आणि नक्की त्यांचं बोललेलं खरं ठरलं. आणि मला तर वाटत होतं जीकेनं काहीच केलेलं नाही आहे, म्हणजे काहीच भांडणं पण केलेलं नाहीत, काय बोलला पण नाही. एवढं जेवढा शो झाला तेवढा त्यामध्ये काहीच केलेलं नाही, तरी पण तो जिंकतो. मला तर वाटतं कलर्समध्ये तो कुठल्या तरी सिरियलमध्ये काम करत होता, त्यामुळे जिंकत असावा. तर कोणीही जिंकलं तरी आपल्याला काय भेटणार नाही. पण थोडंसं तानिया आणि फरहानासाठी थोडंसं कुठेतरी बॅड फील होतं आहे. वाटलं नव्हतं गौरव खन्ना जिंकल म्हणून, पण ह्यांचं खरं ठरलं. जाऊ दे, कोणी का जिंकेना, आपल्याला काय भेटणार नाही आहे. पण मनात कुठेतरी वाटत होतं तान्या जिंकावं. तर आता झोपतो आम्ही दोघं पण. भेटूया पुन्हा. बाय.